श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा तसेच शरद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ बुधवारी म्हणजे 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 17 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी सायंकाळी 4:56 होणार आहेत. आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमा 17 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू, कुबेर देवता, चंद्रदेवता यांचे पूजन केले जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असतो आणि तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि म्हणून या दिवशी चंद्रप्रकाशात अमृतवृष्टी होते आणि यामुळे लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील आणि हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. हे दूध सेवन केल्याने आपल्या जीवनातील आजारपण, दुःख, अडचणी दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते असे म्हटले जाते. हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्याने नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळते. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. तसेच मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे. असं कोणतं झाड आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे. आपल्या हिंदू धर्मात सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते, ज्याच्या पूजेने संबंधित देवता आणि देवतेचा विशेष आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळतो. यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहे आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करतात. आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवी देवता वास करतात, ज्यांच्या पूजेने व्यक्तीवरती दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न, कष्ट करत असतो. परंतु कधी-कधी कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले, अगदी 100% आपण आपले प्रयत्न, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी केले, तरीही आपल्याला त्या कामात यश मिळत नाही आणि आपली इच्छाही पूर्ण होत नाही. अशा वेळी होतं काय, आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात तर ते कमकुवत असतात आणि यामुळे आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि यामुळे आपले प्रयत्न जे आहेत तर ते अपूर्ण ठरतात आणि आपल्या इच्छा देखील अपूर्ण राहतात. परंतु विशेष तिथीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
जर तुमच्या मनामध्ये नोकरी प्राप्तीची इच्छा असेल, धनप्राप्तीची इच्छा असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी असेल किंवा काही आजारपण असेल ते दूर होण्याबद्दल असेल, तर यासाठी तुम्ही हा एक उपाय नक्की करा. या झाडाला स्पर्श केल्याने जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि प्रगती होईल. तर यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड. तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपूर्ण मानली जाते. म्हणूनच तिला विष्णुप्रिया असे म्हणतात. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. वास्तूनुसार तुळशी वनस्पतीची आहे तर ती सर्व वास्तुदोष दूर करते. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि कोजागिरी पौर्णिमा ही देखील माता लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते. तिची उपाय सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून आपल्याला या गुरुवारच्या दिवशी या तुळशीची पूजा करायची आहे. 1 लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध, चिमूटभर हळद टाकायचे आहेत, हळदी कुंकू घ्यायचं आहेत, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. मनोभावे तुम्हाला या तुळशीला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. जर तुम्हाला तुळशीपाशी प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच या 7 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या तुळशीला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं केल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होते असे म्हणतात आणि आपल्याकडून लक्ष्मीची सेवा देखील घडली जाते. यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड. पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि या झाडाचं संपूर्ण रूप भगवान विष्णू मानले जाते आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजन केले जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला 1 लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आहेत, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, हळदी कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे. गेल्यानंतरनं सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा, यानंतरनं जल अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू लावून तुम्हाला या वृक्षाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर आपला उजवा हात लावून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि मनोमन तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत. असं केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते. त्यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड. योगायोगाने ही पौर्णिमा गुरुवारी आलेली आहे. गुरुवार हा विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि आपल्या हिंदू धर्मात केळीचे झाड हे भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. गुरुवारच्या दिवशी केळीची विशेष पूजा केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो आणि जीवनातील अनेक अडथळे दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. म्हणून तुम्हाला या दिवशी 1 लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला घ्यायची आहेत आणि या केळीच्या वृक्षापाशी जायचं आहे. गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे, हे जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर 7 प्रदक्षिणा तुम्हाला या वृक्षाला करायच्या आहेत. तिथे बसून तुम्हाला उजव्या हाताचा स्पर्श करून भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत. असं केल्याने सुद्धा आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. आता तुम्हाला जी 3 झाडे मी सांगितली तर या 3ही झाडांना स्पर्श करायचा आहे का, तर नाही. या 3 पैकी जे झाड तुमच्या घराजवळ असेल, ज्या झाडाची पूजा तुम्हाला दिवशी करणं शक्य होईल त्याच झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्याच वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे किंवा एकापेक्षा 2 वृक्षांना सुद्धा तुम्ही स्पर्श करू शकता.
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.